महाराज त्यामधली पहिला प्रकार आहे गरजू मागणी, दुसरा प्रकार आहे पारंपरिक मागणी आणि तिसरा प्रकार असा आहे की स्वाभाविक मागणी। आता गरजू मागणीमध्ये महाराज तुम्ही आम्ही ज्या गोष्टी करता कित्येक दिवसापासून लांब आहोत ती आपल्या सर्वांची गरजेची एक मागणी आहे। कोणती माऊली? म्हणा तुम्हाला घर बांधायचे, ते घराला पैसे न्यायचे, त्याची गरज मागणी म्हणा। महाराज तुमच्या आमच्या आता काही आपल्या सर्वांच्या अग्रेसर समाज म्हणजे मराठा समाज आहे आणि मराठा समाजाची आता सध्याच्या चालू काळामध्ये अग्रेसर एकच मागणी महाराज, त्या समाजाला आता तत्परता आहे फक्त एकाच मागणीची, ते म्हणजे फक्त आणि फक्त आरक्षण पाहिजे। आरक्षण ही सुद्धा एक गरजू मागणी आहे आणि मग त्या मागणी पूर्ण होण्याकरिता आपण सर्वजण पाहतोय गेल्या अनेक दिवसापासून एकमेव व्यक्ती जो लढा घेतोय त्याचं नाव म्हणजे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे महाराज। त्या योद्ध्याला जर त्याच्या कार्याची पावती थोडी लवकरात लवकर जर मिळाली तर महाराज एक दिवस नाही किंवा एक महिना नाही किंवा एक वर्ष नाही, लोक मरेपर्यंत त्या माणसाच्या मागणीचे उपकार कधीच विसरणार नाहीत। किती जणांना वाटतं आरक्षण मिळावं? कोणालाच वाटत नाही, फक्त एकट्या मनोजदादा जरांगेनंच गुत्त घेतले तुमच्या सगळ्याचं। महाराज आरक्षण भेटावं ही एक गरजू मागणी आहे आणि आपलं तुकोबारायांचं मंदिर लवकरात लवकर व्हावं ही सुद्धा एक आपली गरजू मागणी आणि मग हीच मागणी पूर्ण व्हावी जर असं वाटत असेल तर जे हो का परमेश्वर महाराज कोणाला घरी मागा येणार नाही, ते आतापर्यंत कधी कोणाच्या घरी मागा गेला नाही। इथं येऊन जर दिलं तर कधीच ते नाही म्हणला। आले तुमच्या घरी बुक घेऊन होय, तिला झोप यायली विठाला विठाला जसं मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारा एकमेव मुक्ती म्हणजे मनोजदादा जरांगे आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर झरीमध्ये लवकरात लवकर उभा राहावं याकरिता झुरणारा एकच योद्धा ते म्हणजे परमेश्वर महाराज आहेत। मग महाराज परमेश्वर महाराजांची मागणी गरजू आहे, मनोजदादा जरांगेंची मागणी गरजू आहे। मग आपल्याला गरजू मागणीचा विषय जास्त वेळ लांबवायचा नाही। दुसरी मागणी कोणती आहे? पारंपरिक मागणी। आता पारंपरिक मागणीमध्ये बघा, आता काही माऊली आता आपल्या इकडे तरी समजा जास्त काही वारच्याच नाहीये, पण पलीकडे जर गेलं लातूर धाराशिव बीड भागात काही ठिकाणी असं आहे बघा, मोठमोठ्या लोकांच्या घरी परडीची परंपरा आहे। परडी कळती का नाही? परडी कवा भरायची असते शिमग्याला? कवा सांगा की आओ? हा, नवरात्र मध्ये आपण परडी भरतो। मग ते परडीची परंपरा आहे का आज कोणी आणायची उचलून लगेच परडी घेऊन हिंडायचं? कोणालाही परडी भेटत नाही। मग परंपरेनं परडी मिळणारी असते। मग परंपरा आहे बघा, एक माझ्या परिचयाचं अति निगडीत असणारं घर आहे चोपडे सर, आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये। भयानक मोठा माणूस आहे, जवळ नजर लागली त्या पकवाजाला। जास्त जपायचं म्हणलं का तसंच होतंय। एक
मोठा व्यक्ती आहे, जवळपास 100 ते 150 एकर जमीन आहे त्या घरी. त्या घरी आता 100-150 एकर वाल्याचे इथं घरी काय अशा बाया आपल्यासारख्या असतात बाई. हा, आता त्या घरात आजी चप्पल आहेत, एका बाईला 12-12 जोड. चप्पलचे जोड किती किती तिथं एका एका बाईला 12-12 जोड आहेत. मी मागं गेलो, तिथं गेल्याच्या नंतर मी पाहिलं, ज्या वेळेला मी तिथं गेलो त्यावेळेस तिकडच्या भागात पद्धत अशी, महाराज येऊ, टाळकरी येऊ, वारकरी येऊ, माळकरी येऊ, कोणी जरी आला संप्रदायातला माणूस तर त्यांच्या घरी गेलं का चोपडे सर घरी गेल्याबरोबर हातपाय दिवाय पाणी देतात. महिला मंडळ बाहेर येऊन आक्षेपण करतात. आक्षेपण करून आतमध्ये गेले की लगेच पाण्याचा ग्लास येतो. पाण्याचा ग्लास गेला की लगेच चहा घेणार का कॉफी घेणार म्हणून विचारण्यासाठी येतात. मग महाराज मी पाहिलं, मी घरी गेल्याबरोबर ज्या वेळेला ती बाई घरची आली, पाये दिवाय ज्या वेळेला पाणी द्यायला लागली त्यावेळेस तिच्या पायात चप्पल वेगळीच. घरात गेलो, घरात जाऊन बसलो, पाणी घेऊन आले त्यावेळेला तिच्या पायात चप्पल वेगळीच. नंतर चहा घेऊन आले त्यावेळेला पायात चप्पल वेगळीच. जेवाय बसाय चला म्हणली त्यावेळेला चप्पल वेगळीच. जेवाय बसलो तर वाढाय चप्पल वेगळीच. आता एवढ्या मोठ्या घरी सुद्धा परडीची परंपरा आहे. मग महाराज त्या परंपरेमध्ये त्या बाईनं काय केलं, नवरात्रीमध्ये कीर्तन होतं अमोल महाराजांचं, मी सोबत गेलो. मग सोबत गेल्याच्या नंतर त्याच घरची बाई, आता महाराज 100-150 एकर जमीनवाल्याची बायको म्हणजे ती काय साधी सुधी असेल. त्या बाईनं काय केलं, महाराज म्हणली कीर्तन केलं, मुक्कामाला थांबलो. अमोल महाराजाला घरी जायचा कटाळा, लय कटाळा गड्याला, कधीच वेळेवर कवर कुठून निघणार नाही बुवा. घरून बी लवकर निघणार नाही, कार्यक्रमाच्या मंडपातून बी लवकर निघणार नाही. ह्या गप्पा चालणार, रंगून गप्पा मारायचा जरा उल्हास आहे. त्याच्यामुळं हे मला लय दिवसाचं बोलायचं होतं, पण आज निघाला कडता. विठाला विठाला मालकाची मालकीन. मुक्कामाला थांबल्यामुळं कळालं. सकाळी उठलो, स्नान वगैरे केलं, खाली आलो, सोप्यावरती बसलो. सोप्यावरती बसल्याच्या नंतर डेगूदादा ती बाई आली, हातामध्ये परडी घेतली, गळ्यात ती माळ घातली कवड्याची, आणि तिने सांगितलं महाराज 10 मिनिटात मी घरी, 10 मिनिटात घरी रिटर्न आली. ती माऊली निघाली, परडी हातात घेतली, प्रत्येक घरी जायची. जोगवा घरापुढे जायचं, दारात उभा राहायचं आणि काय म्हणायचं, अंबामाईचा जोगवा, या अशी टू नाही तिथं म्हणायची. महाराज आता तुम्ही खरं सांगा, त्या बाईनं 5 घरं 7 घरं जोगवा मागितला. 7 घरं किंवा 5 घरं मागून आणल्याच्या नंतर किती पीठ गोळा झाला असेल? एवढ्या पिठानं समजा एवढं, समजा झरीसारखं दानशूर गाव असेल तर एवढं झालं असेल. बायाचं दान करणं तर तुम्हाला माहितीच का चोपडे पाटील, माहिती? बाया तसं करणार, आसा पिठाच्या डब्यात हात घालतात, आसा करतात आसा, आणि पीठ वरी काढताना काय करतात माहितीये का, असा हात जोडून ठेवीत नाहीत, असं करतात. खालचे 2 बोट खाली सोडतात आणि वरच्या 3 बोटात जेवढे बसते का तेवढ्या नेऊन लई दानशूरवाल्या वाढतात. आणि काही मायासारख्याचा दानशूर असल्या तर काय करतात माहितीये का, पिठाच्या डब्यात हात घालतात, असा हात घालणार, रटाडून पीठ हातात घेणार, असं बाहेर येणार, आपलं पिठाचं ताट असते बाहेर, त्या ताटात नेऊन पीठ टाकणार, असा एकदा हात करणार आणि मग बाहेर जाऊन तिच्या
त्या मायासारख्या दानशूर बर काय. विठाला विठाला. आता तुम्ही सांगा 5 घरचा जोगवा ती माय माऊली मागून घेऊन घरी आली. कमीत कमी पीठ मला दिसलं बघा एवढं पीठ असेल. मग एवढ्या पिठानं तिचं किमान घरातल्या 2 माणसांच्या तरी भाकरी होतील का? घरातल्या 2 माणसांच्या भाकरी होणार आहेत का त्या पिठात? तुम्ही भाकरी खात नाहीत का? तुमच्या इकडे भाकरी करीत नाहीत का? असे ताटात 2 अंगठे घालून असे भाकरी थापून करायचे असते बघा. ताटात 2 अंगठे असे सोडून करायचे असते, त्याला भाकरी म्हणतात. त्यालाच म्हणतात का भाकरी? हातावर करणारे तुमचा काळ होताय माय. विठाला. महाराज 5-7 घर मागून आली ती माय माऊली. आली घरी आल्याच्या नंतर मी त्या माय माऊलीला विचारलं, ताई तुम्ही ज्या अर्थी पीठ मागून घेऊन आलात त्या अर्थी ह्या पिठापासून तुम्ही काय करणार आहात, किंवा या पिठामुळे तुमचं आजचं किमान घरचं पीठ वापरावं लागणार नाही का? त्यावेळेला त्या माता माऊलीने उत्तर दिलं, महाराज या पिठापासून 1 भाकरी नाही झाली तरी चालेल, पण ती मागण्याची परंपरा आमच्या घरामध्ये आहे. ती परंपरा असल्यामुळे मला ते पीठ मागायला जावंच लागतं. त्यामुळे मी ती पीठ मागून घरी घेऊन आले. ही महाराज झाली पारंपरिक मागणी. पहिली होती ती गरजू मागणी, दुसरी झाली आपली पारंपरिक मागणी, आणि तिसरी मागणीचा प्रकार आहे स्वाभाविक मागणी. आता बघा स्वाभाविक मागणी कशी असते. माणसाला काही माणसांचा स्वभावच असतो मागण्याचा. काही माणसांचा स्वभावच असतो मागण्याचा. आता आमच्या इकडे एक कथाकार होते बघा, माऊली महाराज. अंगावर येऊ देऊ नका, अंगावर येऊ देऊ नका. बरोबर जाऊ द्या. कथाकार नाही, मायासारखा एक कीर्तनकार होता. कीर्तनकाराने कीर्तन केलं. कीर्तन झाल्यानंतर माऊली महाराज काय केलं, कीर्तनाच्या शेवटी काय म्हणला, ह्या महाराजाला दान केलं, ह्या महाराजाला दान केलं. तुम्ही 10 रुपये दिले की तुम्हाला दुसऱ्या दिवशी 100 रुपये खिशात येतात. असं कोण म्हणला? ती महाराज का मी नाही, मी म्हणत नाही. हा, जर तुम्हाला वाटत असलं बाबा आपल्याला खरंच मिळावं तर सगळ्या माता माऊलीला एकच विनंती, तुम्ही मला आज जर 100 रुपये दिले तर पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये जमा होणार. मग आता ते तुम्ही ठरवा, घ्यायचे का कसं करायचं. जर ते 1,500 बुडवायचे नसतील तर 100 रुपये कीर्तन झाल्याबरोबर द्या. हे असं माझं म्हणणं मुळातच नाही. कारण का, त्या कीर्तनकाराचा स्वभावच होता की मागणीच करायची. महाराज देणाऱ्यांना कितीही देऊ द्या, एखाद्याचा स्वभावच असतो ती. आता काय आपण पाहतो, काय जागरण गोंधळाला वाघ्या मुरळी येतात. पहा, वाघ्या मुरळी येतात का नाही तुमच्या इकडे? वाघ्या मुरळी येतात. मग ते वाघ्या मुरळी रात्रभर गाणे म्हणतात. माऊली महाराज गाणे म्हणत काय करतात, त्यांच्यातलेच खिशातले पैसे जवळच्या माणसाला देतात. हे 500 रुपये सोड आधी म्हणतात. हे 500 रुपये तू आधी सोड. मग त्यानं 500 रुपये ते दिलेले सोडून बघतात की मग लगेच बाकीचे लोक सुद्धा चालू करतात. आता मला जर समजा, आता हनुमान उठला, हनुमानला नंतर नुसतं इकडून डोळ्यानं कुणाच्या कीर्तन झाल्याबरोबर तुला निघता 500 रुपये देऊन टाकतो. आता हनुमान आणून देते का नाही माझ्याकडे? देतो म्हणाले, पण तिथून उठलं की शिट्टी वाजायली म्हणा, विठाला विठाला. महाराज काही लोकांचा स्वभावच असतो. आधी होता वाग्या, दैव योगे झाला पाद्या, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिना. आधी होती दाची पटराणी
स्वभाव जाईना. म्हणजे जर समजा एखादी दासी असेल, मग दासीचं काम काय असतं माहिती आहे का? काहीतरी मागून आणायचं, लेकरा बाळाची उपजीविका भागवायची. तिचा स्वभावच ती उठलं की सगळ्या राजवाड्यामध्ये फिरायचं, गोळा करायचं, पोटाला खायचं, शांत बसायचं. एक अशी दासी दिसायला सुंदर होती, चोपडीसारखं दिसायला गोड असल्यामुळं त्या राजानं तिला करून घेतलं. राजानं करून घेतल्यावर आता राजाची कोण झाली? राणी झाली. आता ते राणी झाल्यावर ते तिला जरासं माऊली महाराज समाधान वाटावं? कधीच नाही. महाराज आता राजाच्या घरी खाला काय कमी असते का? हा, अहो महाराजाच्या घरी खाला कमी नाही तर राजाच्या घरी काय कमी असेल? हा, आमच्या परमेश्वर महाराजाकडे नाही. तुम्ही इकडे तिकडे बघू नका, इमानदारीनं खोटं सांगत नाही मी तुम्हाला. परमेश्वर महाराजाची तब्येत बघा आणि त्याची बघा. दोघही वारा आलं की उडून जाण्यासारखी. त्या दोघाला एकच चिंता आहे माऊली, मंदिर कवा होतंय की, मंदिर कवा होतंय की. आणि हे सप्ताह चालू केल्यापासून मी बी सुधरत नाही, सुधारण्यावरच आहे, माऊली सुधारण्यावरच आहे. माऊलीला वाटायला माया दादाचा सप्ताह यालाय आणि मला वाटायला माझ्या दोस्ताचा सप्ताह यालाय. आम्ही ते सप्त्याची येण्यासाठीच आम्ही खाऊन पिऊन टामटुम राजानं राणी करून घेतलं. राणी करून घेतल्याच्या नंतर राजाच्या घरी खायला काहीच कमी नव्हती. राजानं रोज तिला काजू, बदाम, पिस्ता, गोडंबी हे ते खायला द्यायचं. रामगुरुजी असे नमुने खायला ते राजानं राणीसाठी द्यायची. मग तर राणीला किती जरी खाल्लं तर राणी काय सुधारायचीच नाही. राणीला 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला. महिन्यामध्ये राणी झाली वाळून कोळकोळ होऊन गेली. वाळून कोळकोळ होऊन गेल्याच्या नंतर त्या राजानं राणीला विचारलं, राणी साहेब तुम्हाला नेमकं झालं काय? असं झाल्याच्या नंतर राणीनं सांगितलं, राजे महाराज तुम्ही काय करा, तुम्हाला जर माझी तब्येत पहिल्यासारखी व्हावी अशी वाटत असेल तर फक्त मला 10 दिवस माझ्या घरी मला जाऊ द्या. राजानं महाराज परवानगी दिली. परवानगी दिल्याबरोबर डिगुदादा त्या राणी गावाकडे गेली, माहेरात गेली. की माहेरात गेल्यानंतर थोडस मनाचं स्वातंत्र्य बाईलेकीला असतं. मग त्या बाईलेकीनं काय केलं, ती राणी उठायची, उठलं की हातामध्ये कठोरा घ्यायची, 4-5 घरं फिरायची, जे काय मिळालं ते घेऊन यायची आणि एकटीच घरी आलं की दाबी बसायची. 8 दिवसात ती राजाची राणी पहिल्यासारखी गुडुम गुम मायासारखी विठाला 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 विठाला. मी हे का सांगितलं महाराज, त्या दासीचा स्वभाव होता तिला मागितल्याशिवाय तिचं पोट भरायचं नाही. पण महाराज ज्या अर्थी तुम्ही आम्हाला सांगता, गरजू मागणीचा प्रकार आम्हाला सांगितलात, पारंपरिक मागणीचा प्रकार आम्हाला सांगितलात आणि स्वाभाविक मागणीचा प्रकार आम्हाला सांगितलात. मग जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी या अभंगामध्ये मागणी करतात त्या अर्थी जगद्गुरु तुकोबारायांना गरज सुद्धा नव्हती. जगद्गुरु तुकोबारायांची परंपरा सुद्धा मागण्याची नव्हती आणि जगद्गुरु तुकोबारायांचा स्वभाव सुद्धा मागण्याचा नव्हता. कारण का महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचे अवतार म्हणजे रात्रीच आपण ऐकलेत, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर चवयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. आणि तेच नामदेवरायाचा अवतार म्हणजे जगद्गुरु. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतोनिया. म्हणजे महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार म्हणजे राजा रामचंद्र प्रभूच्या काळामध्ये अंगदाच्या अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय होते. भगवान कृष्णाच्या सोबत उद्धवाच्या अवतारात जगद्गुरु तुकोबाराय होते. नंतर पुढच्या अवतारात त्याच्या
अंगजीच्या अवताराच्या अगोदर जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार म्हणजे भक्त प्रल्हादाचा अवतार होता. आपण सर्वांनी भागवत कथा श्रवण केली. आता कीर्तनात दोन दोन भागवतकार उभा आहेत माझ्या. इकडे अमोल महाराज बी आहेत आणि इकडे माऊली महाराज बी आहेत आणि दोघही गाडी अभ्यासक आहेत. आणि मी हेच ऐकून ऐकून उग ताकावर लोणी काढणारा माणूस आहे. कारण काय झालंय, सुभाष महाराज तिकडे गायनाला उभा राहिलं का किती जरी नाही नाही म्हणलं, चोपडे सरकार किती जरी दिले म्हणलं तरी लोक 4000 रुपये हातावर टेकवायला येत. इकडे कीर्तन येऊन नुसतं काही बोललं जरी नसलं, नुसतं कीर्तनकार आहे म्हणून जरी गेलं येऊन तरी लोक 7-8 हजार रुपये द्यायला येते. इमानदारी. आता इथं सुद्धा याचं म्हणजे 6 दिवस इथं वैतागून गेलो मी, म्हणून आज इथं आलो. बघायचं आता तिकडे किती येते तर इकडे किती येते. इमानदारीने उद्याच्याला सांगतो तुम्हाला सगळ्याला. विठाला विठाला महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा ज्या वेळेला प्रल्हादजींचा अवतार होता, त्या अवतारामध्ये ज्या वेळेला प्रल्हादजींना त्रास व्हायचा आणि प्रल्हादजींचा त्रास, त्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी देवाने अवतार धरला. कोणता अवतार धरला? नरसिंहाचा अवतार धरला. नरसिंहाला अवताराला येण्यासाठी भक्त प्रल्हादजींना बोलवावं लागलं. बोलवल्याच्या नंतर महाराज भक्त प्रल्हादजींच्या वडिलांनी म्हणजे कोण, हिरण्य कश्यपू यांची एक आट होती. त्यांना मरायचं होतं पण मरण्यासाठी त्यांच्या आटी भरपूर काय होत्या. त्यांना मरण दारात नको होतं, त्यांना मरण घरात नको होतं, त्यांना मरण रात्री नको होतं, त्यांना मरण दिवसा नको होतं, त्यांना मरण जमिनीवर नको होतं, त्यांना जमिनीवरी सुद्धा नको होतं. ह्या सर्व अटी मान्य करून त्यांना मरण स्त्रीकडून नको होतं, त्यांना मरण पुरुषाकडून नको होतं, त्यांना मरण शस्त्राकडून नको, त्यांना मरण अस्त्राकडून नको. ह्या पूर्ण अटी पूर्ण करण्यासाठी देवाला अवतार धरावा लागला. कशाचा? नरसिंह भगवंताचा अवतार धारण केला. देव प्रगट झाले. देव चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. कोरड्या काष्टी गुरगुर करी, कोरड्या काष्टी गुरगुर करी, कोरड्या काष्टी गुरगुर करी, कोरड्या काष्टी गुरगुर करी. कविदारुनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला, मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला, मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला, दैत्यवधून मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्ण 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 सागर त्या भागोला, कृष्ण राहे उगला नाही तर सांगे त्या भागोला, कृष्ण राहे उगला नाही कोरडे काष्टी गुरगुर करी, कोरडे काष्ट गुरगुर करी, दैत्य विदारुनी मांडीवरी, दैत्य निर्धारोनी मांडीवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. प्रमाण एकदम योग्य आहे.
आताही प्रमाण बसलंय, पण जर पाचरी सारखं जर बसवायचं असतं तर थोडस पुढं पाहिजे होतं. पाचरी सारखंच बसलं असतं पण थोडस पुढं पाहिजे होतं. महाराज भक्त प्रल्हादाच्या वडिलांच्या म्हणजे हिरण्यकश्यपूच्या अटी मान्य करण्यासाठी देवाने अवतार धरला नरसिंह भगवंताचा. ज्या वेळेला नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपू यांच्या सर्व अटी मान्य केल्या, मान्य करून घेतल्याच्या नंतर ज्या वेळेला तो क्षण आला, अंतिम काळचा ज्या वेळेला क्षण आला, त्या क्षणाला भगवंतानी हिरण्यकश्यपूला मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेऊन दरवाजामध्ये बसले आणि स्वतःच्या नखाने टारा फाडून काढला आणि बाहेर फेकून दिला. फेकून दिल्याच्या नंतर महाराज काय होतं, एखाद्या व्यक्तीला एखादं काम जर क्रोध या विषयात अडकून जर पूर्ण करायचं असेल तर ते काम झाल्याच्या नंतर सुद्धा क्रोध शांत होत नाही. मग ते क्रोध शांत करण्यासाठी ज्या वेळेला सर्व देवी देवता एक झाले, ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा तुम्ही एकदा जा, देवाला जाऊन सांगा की देवाचा राग थोडासा शांत करा. महाराज ब्रह्मदेवाने सहज मान्य केलं, वो तो हमारे पप्पा जी है, हम पप्पा के आगे जाने वाले नहीं है, और जो बच्चे पप्पा के आगे जाते वो पप्पा के कभी भी आगेच. जे मुलं पप्पाच्या पुढे जातात, जे मुलं बापाच्या पुढे जातात, ते कधीही बापाच्या पुढंच. थोडं बोलण्याकडे लक्ष द्या आणि काय बोललं याच्याकडे बी लक्ष द्या. जे मुलं बापाच्या पुढे जातात ते मुलं खरंच बापाच्याच पुढं जातात. त्याकरता ब्रह्मदेवाची ताकद झाली नाही नरसिंह भगवंताच्या पुढे येण्याची. महाराज सर्वांनी हात जोडले देवाच्या पत्नीला. पत्नीला म्हणजे कोणाला? माता लक्ष्मीला हात जोडले. मग लक्ष्मीला हात जोडल्याच्या नंतर लक्ष्मी आईसाहेब सुद्धा सांगितलं, त्यांनी सुद्धा, मी सुद्धा या क्षणाला मालकाच्या पुढे जाणार नाही, कारण त्यांना माहित होतं त्यांचा काय राग आहे. त्या काय आपल्यासारख्या लक्ष्म्या नव्हत्या. आणि आपण बी महाराज त्या स्थितीची, आपण किती रागात येऊ द्या, आपल्या घरच्या लक्ष्मीनं हा असं केलं की बरोबर गपकार, पण तसं देवाचं काम नव्हतं. महाराज हिरण्यकश्यपूला मारून गेल्याच्या नंतर देवाच्या समोर येण्यासाठी प्रत्येक जण घाबरत होता, पण त्यामध्ये सुद्धा युक्ती चालवली आईसाहेबांनी. आईसाहेबांनी सांगितलं काय करा, जो अवतार ज्यांच्यामुळे घेण्यात आलाय त्याच व्यक्तीला देवाच्या पुढे पाठवा. म्हणजे भगवान प्रल्हादजींना भगवंतासमोर पाठवलं आणि भगवंतासमोर पाठवल्याच्या नंतर प्रल्हादजी समोर गेले, देवाला प्रणाम केला, साष्टांग दंडवत केला आणि त्यावेळेला दंडवत करून प्रल्हादजींना देवाने उचललं आणि आपल्या मांडीवरती बसवलं आणि मांडीवरती बसून त्या राज आसनावरती देव बसले. आता तुम्ही म्हणाल जे आसन प्रल्हादजींच्या बापाचं होतं, बापाच्या आसनावर देव कस काय बसले? तर महाराज त्याचं एक कारण आहे, ज्या आसनावरती एक दैत्य आसुरी असणाऱ्या बुद्धीचा माणूस म्हणजे हिरण्यकश्यपू बसलेला होता आणि ते आसन पवित्र करण्यासाठी स्वतः देवाला अगोदर बसावं लागलं. देव बसले आणि देव बसल्यामुळे ते आसन पवित्र झालं. पवित्र आसन झाल्याच्या नंतर मग प्रल्हादजींनी ते आसन ग्रहण केलं. त्यावेळेला स्वतः देव प्रल्हादजींना सांगतात, प्रल्हादजी आपली एवढीच इच्छा होती का, अजून काय मागणं माझ्याकडे आहे? त्यावेळेला प्रल्हादजी सांगतात, देवा इतके दिवस मी फक्त आणि फक्त या नगरीचा राजपुत्र होतो, आता मी या नगरीचा राज आहे, मी या नगरीचा राजा आहे. आता याच्या नंतर मला तुमच्याकडून काहीही मागायचं नाहीये. जर तुम्हालाच काही पाहिजे असेल तर तुम्ही मला मागू शकता. त्यावेळेला ह्या दोघांचं वाद चालू झाला, तुम्ही मागा, तुम्ही मागा, तुम्ही मागा, तुम्ही मागा. ज्या वेळेला देवाने एक पण केला आणि भक्त प्रल्हादांनी तो पण मान्य केला, तो पण ज्या वेळेला मान्य केला त्यावेळेला देवाने सांगितलं, भक्त प्रल्हादजी जे तुम्ही म्हणता
मला काही नको, मला काही मागण्याची इच्छा नाहीये. त्यावेळेला देवाने सांगितलं, प्रल्हादजी जे तुम्ही म्हणता मला काही मागण्याची गरज पडू देऊ नका, तुम्ही मला हेच गरजच पडणार नाही, ही बुद्धी तुम्ही मला द्या. मग महाराज तुम्ही आम्ही एक विचार केला पाहिजे, जो तुकोबारायांचा अवतार अगोदर 6 जन्मात सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे काहीच मागितलं नाही. ते तुकोबाराय आज या युगात देवाकडे मागणार आहेत का? जगद्गुरु तुकोबाराय मागण्याची गरज तुकोबारायांना नाही, पारंपरिक मागण्याची अवस्था सुद्धा नाही, स्वभाव सुद्धा मागणी करण्याचा नाही. तरीही जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. त्याचा अर्थ असा, ज्या वेळेला देवाच्या डोक्यावरती 7 पिढ्याचं ओझ झालं, म्हणून देव स्वतः जगद्गुरु तुकोबारायांना म्हणायला लागले, तुकोबाराय मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देव वैतागून गेले आणि तुकोबाराय सुद्धा देव सारखंच माग लागाले, म्हणून तुकोबाराय सुद्धा वैतागून गेले. तुकोबारायांनी सांगितलं, देवा तुम्ही मला देणार आहात